कॉकरोच जनता पार्टीचं पुणे विद्यापीठात आज आंदोलन असणार आहे। अभिजित दिपके आंदोलनात सहभागी होणार आहेत। दुपारी 4:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा निघणार आहे। पुणे विद्यापीठाकडून या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे। तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन झालं जंतर मंतरवर। त्यानंतर आता पुण्यात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन असणार आहे। दुपारी 4:30 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्याआधी सकाळच्या सुमारास अभिजित दिपके पत्रकार परिषद घेणार आहेत। देशभरात अशा प्रकारची आंदोलनं वेगवेगळ्या शहरांमध्ये केली जातील आणि त्यानंतर पुन्हा एकदा नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत पुन्हा आंदोलन केलं जाणार असं अभिजित दिपके यांनी सांगितलं। अभिजित दिपके यांची सकाळी पत्रकार परिषद पार पडणार आहे। कॉकरोच जनता पार्टीचं आज पुणे विद्यापीठातलं हे आंदोलन दुपारी 4:30च्या सुमारास मोर्चाला सुरुवात होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, आता मोर्चाला परवानगी देण्यात आली, आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत त्याबद्दल? अगदी बरोबर आहे। खरं तर श्रुती, आंदोलनाला पुणे विद्यापीठानं परवानगी दिलेली आहे। मात्र दुपारी 4:30 वाजता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या आंदोलनाला जे आहे ते सुरुवात होईल। कॉकरोच जनता पार्टीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये राजीनामा मागितलेला आहे। 20 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो केंद्र सरकारला दिलेला आहे। जर कदाचित धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नाही तर मग मात्र देशव्यापी आंदोलनाची सुरुवात जी आहे ती पुणे शहरापासून केली जाईल आणि त्याचंच म्हणून आज पुणे शहरामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जे आहे ते पार पडते। या आंदोलनामध्ये कॉकरोच जनता पार्टीला पुणे शहरामध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरुवातीला ज्यावेळेस कॉकरोच जनता नक्कीच प्रदीप, अपडेट्स तुमच्याकडून या संदर्भातील घेत राहूच।